पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही, तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार काम पाहणार आहेत। आताची ही महत्त्वाची बातमी। आणि संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असतील, तर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असणार आहेत। आपण पुन्हा एकदा ही नावं पाहूयात। पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही, तर बीड आणि पुणे याचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी आपल्याकडेच ठेवलेलं आहे, तर धनंजय मुंडे यांचंही पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये नाव नाही। पुन्हा एकदा आपण ही संपूर्ण यादी पाहूयात। गडचिरोली देवेंद्र फडणवीस, ठाणे एकनाथ शिंदे, मुंबई शहर एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील, तर सांगलीचं पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपनगर, रत्नागिरी उदय सामंत, धुळ्यामध्ये जयकुमार रावल, तर धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाच्या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे। बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा अजित पवार यांच्याकडे असणार आहे। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाच्या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे। तर धुळ्यामध्ये जयकुमार रावल, जालन्यामध्ये पंकजा मुंडे, म्हणजे जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, तर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद असेल। अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील। धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये नाही, तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद असणार आहे। नांदेडमध्ये अतुल सावे, चंद्रपूरमध्ये अशोक उईके, साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई, रायगडमध्ये अदिती तटकरे, लातूरमध्ये शिवेंद्रसिंग भोसले, नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, भंडाऱ्यामध्ये संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट, वाशिमचे पालकमंत्री असतील हसन मुश्रीफ, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 2 पालकमंत्री पद असतील, ती म्हणजे अमरावती आणि नागपूर। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे असणार आहेत। कोल्हापूरमध्ये माधुरी मिसाळ सहपालकमंत्री असतील, तर प्रकाश रायगडच्या पालकमंत्री या अदिती तटकरे या असणार आहेत। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे असणार आहेत। नितेश राणे यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे असणार आहेत। तर नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्गची जबाबदारी असणार आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत, साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई, तर नांदेडमध्ये अतुल सावे पालकमंत्री असणार आहेत। अजित पवार